चला इथं साबुदाणा वडा रेडी इकडं. असे सँडविच कसे येतात तसं कडक कडक करते. जास्त काय पहिला आम्ही एकत्रच बसायचो, खूप मस्त वाटायचं. तर आज किती वर्षातून आम्ही आहे ना हो, किती वर्षातून आपण एकत्र बसलो ना जेवायला. हां सगळे एकत्र होतो ना आपण आज. हां हे बघा रेडी झालेले आहेत माझे मोदक. आता बॉईल करायला ठेवते, काय बोलतात त्याला, उकडायला. तर एवढं लेट झालंय ना, आता 12ला शनिवारी असते 12ला. तू खा जाऊ, टाइमपास कर. अजून रिक्षाला जायला पैसे पण नाही घेतले, घाई पैसे घ्यायचे पण राहिले. चला फक्त एक साडी झाली माझी तेवढी फॉल बसवून, बाकी नाही झालं. उठून परत बसलो, उठून परत असं चालू होतं, त्याच्यामुळे नाही झालं. मस्त ना. हॅलो नमस्कार सर्वांना, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर बॅकग्राऊंडला आणि फॅनचा आवाज होतो आहे, त्याला झोपवते आणि रात्री वॉइसवर करते म्हणून हा आवाज होतो आहे. तर एका साईडला मी कांदा भाजायला ठेवला आहे, कारण चिंबोरीचं कालवण आहे, त्याच्यात रस्सा वाढवायचा आहे. तर मग आणि एका साईडला मी खोबरं किसून ठेवते, म्हणजे आईंना टाकायला बरं पडेल. त्यांचं पाय दुखतंय, गॅप वगैरे दाखवला, त्याच्यामुळं त्यांना जास्त नाही होत. तर मग थोडी मी मदत, माझ्या काम करून सुद्धा मी थोडी मदत करत माझ्या परीने प्रयत्न करते. तर मग एकदम खोबरं किसून घेते आणि कांदा भाजायला घेतला आहे, म्हणजे त्या वाटण वगैरे बनवून मग ते रस्सा करू शकते तसं. तर अजून माझं काम बाकी आहे, कारण दोघांना पण मला सांभाळायला लागतं, म्हणजे त्यांच्या आंघोळ, नाश्ता, हिमतेम सगळं असतं. त्याच्यामुळं जसं मला जमते तसं मी करण्याचा प्रयत्न करते. तर आता खोबरं याच्यावरच किसून देणार आहे आईंना, मग आईंचा आई त्या भाजून वगैरे वाटण बनवते. तर प्रत्येक घरात असं समजूतदारपणा पाहिजे. तर दोघींनी एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, सासू सुना असो किंवा मुलगी किंवा आई असो, प्रत्येकाला जाव प्रत्येक. मामा की ओम भू सहा आवाज येतोय का? जोरात बोल, नाही ते ओरडतो. ओम भू स्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एलकोट आवाजच निघत नाही, आम्ही काही खाल्लंच नाही है ना. सुखी भव. हा आशीर्वाद मध्ये चॉकलेट पाहिजे, आशीर्वाद मध्ये चॉकलेट पाहिजे तुला. येडा का पेडा देणार आहे मी. चपाती खा पहिला, मग देतो. बोल ना, तोंड आहे ना तुला. बघ कसले आशीर्वाद भेटतात बघ गौराने तुला. ओके थँक्यू. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला आज लवकरच सगळं थोडं काम झालेलं आहे, 11:30 वाजलेत. झाडू वगैरे मारून वगैरे आईने इथं हे केलं आहे, झाडू मारला, नित्यांची मस्त मालिश करून आंघोळ वगैरे केली, गौरांची आंघोळ द्यायला, नाश्ता. आणि मग आता मी घेतलेत पापलेट फ्राय करायला. पापलेट घेतलेत बाबांनी, तर ते मला आणि गौरांश, आता कोण खाते बघूया, 2-3 टाकते आणि मग फ्राय करून खाते. पापलेट मला तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम नाही झालं. चला वाजले 12:30. आता निघाले गौरांशला स्कूलमध्ये घेऊन. बघ घेशील, वाचन घेतला थोडासा म्हणून टाइम झाला आणि चॉकलेट दिला खायला, तर कसा खाते गुळात बोल.
त्याला त्या शाळेत सोडते आणि मग मी घरी येते. मी शाळेत जाताना तो नित्यांश उठतो. आता उठलेला मग बाबांकडे दिलंय दूध वगैरे पाजून. आता हाय आज बघूया दुपारी किंवा संध्याकाळी किमटी द्यायचा विचार आहे. सकाळी मला टाईम नाही भेटल्यानंतर मी सकाळीच दिला असता किमटी बनवून. किमटी बनवायची आहे त्याला. तर मग चालेल तुला पण देते बघ कशी लागते संध्याकाळी वगैरे. चला ह्याला सोडते. तर आता वाजलेले होते काहीतरी 3:30 आणि 3:30 वाजता मी भाकरी करायला घेतल्यात. का कारण गौरांच्या स्कूलमध्ये पालक पॅरेंट्स मीटिंग होती तर त्याच्यामुळं जायचं होतं 5 वाजता शाळेत. तर मग आल्यावर कधी करू, येताना ना 6, 6:15 झालेले. तर मला माहिती होतं कारण शाळा सुटताना ना 6 वाजतात घरी येताना. पण मीटिंग वगैरे असल्यामुळं सगळं टाईम झालं म्हणून मग मी अगोदरच भाकरी करून घ्यायचा विचार केला. मग आल्यावर नको आणि नित्यांश उठला. त्याला भाकरी वगैरे झालेल्या 5 वाजता पोचायचं होतं पण 5 वाजले. तयारी वगैरे झाली. आता याला पहिलं झोपवते. हे आहेत भांडी घासतात पण याला पहिलं झोपवते आणि मग जाते मी. चला निघाले तयारी वगैरे करून. थोडी लेटच निघाले. 5 वाजता सांगितलं की 4:45 वाजता बोलल्या पोचा पण 5पर्यंत 5, 5:15 होतातच. त्याच्यामुळं आताशी निघाले आणि शाळेत जाता जाता 10-15 मिनटं लागतात बस. आता अर्ध्या रस्त्यात पोचली. आता 5 मिनटात पोचेल मी. आणि त्याच्या वर्गातच आहे. क्लासमध्ये कसं मी अजूनपर्यंत गेली नाही. चलो बायका अजून जातातच. मी पोचते. चला फक्त एक साडी झाली माझी तेवढी फॉल बसवून. बाकी नाही झालं. उठून परत बसलो. उठून परत असं चालू होतं. त्याच्यामुळं नाही झालं. मस्त ना. तर आम्ही दोघं पण जेवायला बसलो. पापलेटचा रस्सा, पापलेट फ्राय आणि अंड्याचा पोळा. गप ना गरम आहे ना, गप ना जरा. आता आम्ही जेवण घेतो. याला झोपला 5 मिनटं झोपला आणि लगेच उठला. चला चाललेलो डॉक्टरकडे. ठोंबूला घेऊन ये आमच्या ठोंबूला. थोडं नाक गरगरतंय परत खोकला थोडा आहे त्याच्यामुळं दाखवून यायचं. आणि हे आपले बघा आजची ग आज. अरे बाबा रे काढतो कधी कधी. आणि हे जुने ड्रायव्हर त्याला एकाला ठेवलं. जेवून चाललोत आम्ही. आणि हे काय करणार आहेत. गौरांचे पेपर दाखवले. मस्त मार्क पडले, चांगले पडले. 20 पैकी 18, 19 असे. पण अजून त्याला प्रोत्साहित करायचं की 20 पैकी 20 भेटले पाहिजे. धूर बघा केवढा काढला. तर हॅलो, पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर हा दुसरा दिवस आहे आणि आता आज होती संकष्टी. आईंचा होता उपवास. मग आई साबुदाणा वडा बनवणार होत्या. तर मी एका साईडला विचार केला की मी बनवते डाळ, आपली तिखट डाळ असते ती. तर एका साईडला ती फोडणीला देत होते आणि एका साईडला आईंनी भाजलेले होते शेंगदाणे. कारण त्यांना ते काय बनवायचं होतं, सिमला मिरची छोटी छोटी होती. मग ती भरून त्यांनी बनवली. मी एका साईडला डाळ लावली आणि भात केला. जिरं संपलेलं म्हणून जिरं भरून घेतलं. नित्यांश झोपलेला कारण रात्री जरा उठलेला, म्हणजे सकाळी ताप वगैरे होता त्याला, म्हणून मला ब्लॉगसुद्धा बरोबर बनवता येत नाही किंवा म्हणजे शूट करायचं मनच नव्हतं संध्याकाळी. त्यालासुद्धा थोडं म्हणजे कालपासून थोडंसं हे नरमला येतो. आज थोडं जास्तच होता त्याच्यामुळं मला जमेल तेवढंच मी शूट केले, जास्त काही केलं नाही. तर इकडं साडी वगैरे नेसलेली आहे मी. एक दिवस साडी एक दिवस ड्रेस असं करते मी. केस वगैरे नंतरच बांधते. आणि नंतर एवढी माझी भयंकर घाई झाली ना, तुम्ही बघायलाच पुढं. खूप डेंजरवाली घाई झाली कारण मला माहितीच नव्हतं 12ची शाळा आहे आणि कामं आपली असतात ना
जी कधीच संपत नाही लेडीजची. असं सकाळ उठल्यापासून जे 12:30-1 कधी वाजतं ना तर ते माहीत पडत नाही असं होते. म्हणजे एवढी डेंजर बिझी लाईफ झाले ना किंवा फास्ट फॉरवर्ड लाईफ झाले की सांगू शकत नाही. मंगलमूर्ती मोरया मुनी मामा की जय. ओम भूर्भुवः दते दूर रे भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम गणपते नमः. ओम गण गणपती. जोरात बोलशील का? ओम गण गणपती नमः. ओम नमः शिवाय. हां. सुखी भव. नित्य माझे बाबू. बाबूच्या पाया पडतोय मग पाया पडायला जा. असं पाळणा नसला ना की थोडंसं स्पेस राहतं आमच्या रूममध्ये. पाळणा असल्यावर स्पेस नाही राहत. जा. हा नित्यांशी ना उठलेला रात्री. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अति मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर वाजलेत 11:15. आता फटाफट करायचं आहे. झालेलं आहे, डाळ झालेली आहे, भात झालेला आहे. आता आई शिमला मिरचीचं भरीत बनवणार आहेत. पाणी ठेवलं मी नित्यांशला. नित्यांश रात्री उठलेला 5 वाजल्यापासून. म्हणजे त्याला अंगसुद्धा गरम लागत होतं. परत काय माहिती मध्ये मध्ये भूक लागत होती. तर मग तेव्हापासून उठला. त्याच्यानंतर मग गरम लागला अंग. मग औषध पिलं सगळी उलटी केली माझ्या अंगावर. मग मॅक्सी सगळी घाण केली माझी. त्याचे कपडे घाण केले. 2 वेळा बदलले मी त्याचे कपडे. आणि हे 3रं जोड आहे आता घातलं ते रात्री. तर असं झालं. त्याला तापसुद्धा झालेला, उलटीसुद्धा केली. त्याच्यानंतर मग जवळ घेऊन गाणी वगैरे लावले. तेव्हा तो मस्त झोपला. तो किती वाजता झोपला? हे उठले 6 वाजता. 6:15 का 6:30 वाजता झोपला. तो अजून झोपला आहे. आता उठवते त्याला. आणि हा आला आहे त्याला उठवायला. जागावर आहे तू. साबुदाणे वडे झाले. जा. आता याला सँडविच बनवायचं आहे. पहिला ना दुकानातून ये. जा ब्रेड घेऊन ये. तर असं मी देत नाही त्याला कधी, पण आज सँडविच पाहिजे त्याला. साधं सोपा आपला कसं तरी बनवून देते. तर जेवण तर नाही, फक्त 2-3 असे कपडे आहेत ते माझे मॅक्सी वगैरे असे घासायचे. तर ते सगळं धुवायचं आहे बस. बाकीचं नाही. याची आंघोळ मेन बाकी. ए धर. किती रुपयाला आहे पुडा? बघून ये. जा धर. छोटा ब्रेडचा पुडा आण. उठला. ह्याच्यात मालिश वगैरे करते. तर बोललो ब्लॉग सुरुवात करूया. आणि हा 2रा दिवस आहे. कारण कालच्या दिवसाचा छोटाच ब्लॉग झाला. त्याच्यामुळं मग मी बोलले की जाऊ दे, उद्याचा दिवस ॲड करून मग 2 दिवसाचा एक ब्लॉग करीन. आणि ही जी साडी आहे ती आईंची साडी. आणि हा मॅच मी शिवलेला. हा 2ऱ्या साडीवरचा आहे. तो याच्यावर मॅच केला आहे. आणि ही साडी वापरायचा विचार आहे माझा. तर नाहीतर ठेवून काय करायचं असं. तर चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि पूर्ण बघा ब्लॉग. चला इथं साबुदाणा वडा रेडी. इकडं असे सँडविच कसे येतात तसं कडक कडक करते. जास्त काही टाकलं नाही. बघू कसं होते. तर एवढं लेट झालंय ना. आता 12:00 शनिवारी असते. 12:00 तू खा. जाऊ टाइमपास कर. अजून रिक्षाला जायला पैसे पण नाही घेतले. घाई पैसे घ्यायचे पण राहिले. तर आज झालं खूप लेट. मला लक्षातच नाही आज शनिवार. शनिवारी असते 12:00ची शाळा आणि इतर दिवशी असते 12:45ची. तर आत्ता मला आई बोलले की 12:00ची शाळा आहे ना. तेव्हा लक्षात आलं. तेव्हा फटाफट आली. आणि रिक्षाला यायला पैसेच नाही. 500ची नोट आहे फोनमध्ये. त्याच्यामुळं आले फटाफट चालत. जाऊ दे 15 मिनटात पोचली. 10-15 मिनटात गेला आता तो. आता पटकन जाते. त्याची दृष्ट काढी. आंघोळ केली, दृष्ट काढली. आता झोपवायचंच बाकी होतं. औषध वगैरे पाजलं. आता जाऊन त्याला झोपवणार. काय खायला नाही भेटलं, काय नाही. चलो आता जाते घरी. मंडळी वाजलेत 5:45 आणि इकडं माझ्या चपात्या झाल्यात. आई भाजी कापतात मुळ्याची.
आता मी थोडंसं फ्रेश होणार आहे. मशीन ते त्या साईडला लावून घेते. 6:पर्यंत लावणार मशीन. आणि मोदक बनवायचे आज संकष्टी. ताई किसून देतील मोदक. बाबांनी फोडून दिले नारळ. तर नारळ किसतील आई आणि मग मी मोदकांची तयारी. मग आई त्या 2 भाज्या बनवतील. दुपारची डाळ बनवलेली डाळ आहे, परत शिमला मिरची भरलेली आईने ती पण आहे. मग 2 भाज्या. भाज्यांचे प्रकार खूप लागतात. एक भाजी जमत नाही बिलकुल असं. आणि नैवेद्यासाठी मी छोटे छोटे चपात्या बनवते आणि भाजी दाखवायची. हे गेले जिमला आणि गौरवच्या स्कूलमध्ये ना तो सांगितलेली शूज आता कंपल्सरी. तर ती आणायला गेलेले ते डायरेक्ट. तर मी नाही गेले ना काही होतंच. तर थोडी छोटी आणताना थोडीशी एवढी काने पण मोठी आणावी म्हणजे नंतरसुद्धा यूज होते. आता ती वापरायचीच आहे म्हणून ते आता थोडे आले जिमवरून का जेवण वगैरे मग जातील बदलायला. बघू मी गेले तर जाईल. पहिलं माझा अवतार नीट करते चपात्या झाल्या की आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता मोदक बनवून घेते फटाफट. 2 मिनटात मोदक रेडी. हे बघा रेडी झालेले आहेत म्हणजे मोदक. आता बॉईल करायला ठेवते. काय बोलतात त्याला, उकडायला. नित्यांश झोपलेला आहे आणि आई आणि हे गेलेत मंदिरामध्ये म्हणजे संकष्टी पूजन करायला. याला मी झोपवलं आणि त्याने झोपला. आता भज्या वगैरे मी तळून घेतल्या. कपडे टाकून घ्यायचेत. पाणी वगैरे भरलेलं आहे. कांदा भजी बनवले. सगळं गरम करून घेते म्हणजे जेवायला मोकळे. भूक लागले. आज 9ची होती संकष्टी. थोडीशी भांडीसुद्धा झालेली. आता 9ला 5 मिनटं आहेत. तर फटाफट जेवायचं. भूक लागली डेंजर.